नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या ठिकाणी आजचं हे जे लेक्चर आहे तर यामध्ये आपण खरं तर कोणताही स्पेसिफिक असा कंटेंट घेणार नाहीयेत, पण हा जो आजचा आपला विषय असणार आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तुमच्या भविष्यात तुम्ही ज्या काही करियर निवडणार आहेत, ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहेत तर त्या क्षेत्राची यशस्वी अशी निवड जी काही तुम्हाला करावी लागणार आहे तर त्यासाठी हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे। आता तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून हे लेक्चर पाहत असाल किंवा पालक म्हणून पाहत असाल तर नक्कीच तुम्हा सगळ्यांसाठीच हे लेक्चर यामधला प्रत्येक जो काही घटक आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण अशी कोणती गोष्ट याच्यामध्ये पाहणार आहोत त्याचा थोडक्यात आढावा मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, शालेय विद्यार्थ्यांची कल चाचणी याला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हटलं जातं। आता खरं तर साधारणतः 10वी पर्यंत सिलेबस जो काही आहे तर सगळ्यांना समान असतो। फक्त फरक इतकाच आहे की काही बोर्ड जे काही विद्यार्थी आहेत तर स्टेट बोर्डाला असतात, काही CBSEला असतात तर काही ICSEला इंटरनॅशनल बोर्डाला वगैरे असतात। बोर्ड कोणताही असो, साधारणतः जी काही रचना आहे तर त्यामध्ये विशेष असा फरक नसतो। कोणत्याही बोर्डामधून तुम्हाला 10वी पास करावीच लागणार आहे। आता 10वी नंतर मात्र तुम्हाला 3 ऑप्शन्स मुख्यत्वे पाहायला भेटतात। एक म्हणजे विद्यार्थी सायन्सला जातात। आपल्याकडे एक प्रथा परंपराच पडलेली आहे की हुशार विद्यार्थी म्हटलं त्याला 10वीला टक्केवारी चांगली म्हटलं की त्यानं सायन्सला जायचं, आणि मग थोडेसे मध्यम मार्क्स असतील तर त्यानं कॉमर्सला जायचं, आणि मग खूपच कमी मार्क्स असतील तर आर्ट्सला जायचं। ज्यांना ताबडतोब अर्निंग चालू करायची मग ते काही ना काही डिप्लोमा वगैरे करतात, ITA। पण आपण ही जी काही एक सरधोपट मांडणी केलेली आहे तर हिच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत। मुळात सायन्स घेणारा मुलगा हा 10वीचं पर्सेंटेज चांगलाच असलेला हवा असं बिलकुल नाहीये, आणि आर्ट्स घेतलेल्या मुलाला नेहमीच 10वीला कमी मार्क्स असावेतच असंही त्या ठिकाणी जे डोक्यात आपल्या असतं तर तेही चुकीचं आहे। मुळात या तीनही ज्या काही शाखा आहेत तर या एवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि चॅलेंजिंग देखील आहेत। आपल्याला या सगळ्या तीनही शाखांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या स्पेसिफिक म्हणजे सायन्सला, कॉमर्सला आणि आर्ट्सला नेमकं जावं कुणी तर यासाठी तुमचं पर्सेंटेज हा जो काही क्रायटेरिया तुम्ही लावतायत तर तो महत्त्वाचा आहेच, पण किंबहुना त्यापेक्षाही जास्त तुमचा त्या शाखेविषयी कल जो आहे तर तो किती आहे हे फार महत्त्वाचं आहे। असे तुम्ही अगदी आजूबाजूला देखील उदाहरणं पाहू शकता। तुम्ही विद्यार्थी जर असाल तर नक्कीच तुमच्यापेक्षा जे मोठे आहेत, ज्यांची डिग्री झालेली आहे, अशा काही जणांशी तुम्ही रँडमली चर्चा जर केली तर तुमच्या लक्षात येईल की बहुतांश लोकांना असं वाटतं की कुठंतरी ते मिसफिट आहेत सध्याच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये। आता आज सध्याचा जर काळ बघितला, एक जनरल सांगतोय, सध्या साधारणतः जे काही हुशार मुलं आहेत तर त्यांच्यासाठी 2च महत्त्वाचे ऑप्शन्स पालकांकडून ठेवल्या जातात किंवा जे गाईड करतात तर त्यांच्याकडून देखील ठेवल्या जातात। ते म्हणजे एक तर बाबा तू MBBS कर, नीट क्रॅक कर, किंवा IIT JEE क्रॅक करून IIT मध्ये प्रवेश घे। दोन्हीही सर्वोत्तम संधी आहेत, उत्तम असं करिअर यांच्या माध्यमातून होत असतं। पण मित्रांनो, या महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः 15 ते 20 लाख मुलं 10वी पास होतात, त्यापेक्षा थोडेसे कमी 12वी पास होतात। त्यामध्ये साधारणतः एक 8 ते 10 लाख मुलं त्या ठिकाणी सायन्समधून 12वी पास होत असतील। म्हणजे सगळेच जण त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अंगभूत असे गुण असतील का की जे फक्त डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचेच असतील? असं नाही ना। या जगामध्ये शेकडो वेगवेगळे क्षेत्र आहेत, वेगवेगळे व्यवसाय आहेत, आणि त्या प्रत्येक व्यवसायासाठी काही स्पेसिफिक अशा ज्या काही कला आहेत, काही गुण जे आहेत तर त्या व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे। जसं की तुम्ही कॉमर्सला जर असाल तर तुमच्यामध्ये त्या ठिकाणी आकडेमोडीची प्रचंड शक्ती असणं अपेक्षित आहे, ती कला आहे। तुम्हाला संख्यांशी खेळता यायला पाहिजे, तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, तुमची निरीक्षण शक्ती देखील अचूक पाहिजे, जेणेकरून हिशोबामध्ये घोळ होणार नाही। हेच एखाद्या डॉक्टरच्या बाबत त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बदलतात। म्हणजे एकंदर भारताच्या बाबत, स्पेसिफिकली आपण महाराष्ट्राच्या बाबतच बोलूया, एक मोठी समस्या अशी निर्माण झालेली आहे की आपल्याकडे एक मेंढरांची प्रवृत्ती निर्माण झाली। म्हणजे इंजिनिअरिंगला जर जायचं असेल तर सगळ्यात जास्त जे काही पैसा देणारा असा जो काही जॉब आहे किंवा ब्रँच आहे तर ती म्हणजे सध्या IT आणि कम्प्युटर सायन्स। एक काळ होता की मेकॅनिकलचा कट ऑफ खूप जास्त लागायचा,
मग त्या काळात मुलं मेकॅनिकलला जायचे, आता IT कम्प्युटर सायन्सकडे जात आहेत. पण मित्रांनो, IT आणि कम्प्युटर सायन्समध्ये पैसा जरी जास्त असला तरी देखील त्या ब्रँचमध्ये करिअर करण्यासाठी, त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी, टेक्निकल नॉलेज, प्रोग्रामिंगचं नॉलेज जे आहे तर ते तुमच्यामध्ये आहे का याचा कुणीही सारासार विचार करत नाही. आणि म्हणून एक सर्वे असा सांगतो की भारतामध्ये साधारणतः 40% असे लोक आहेत जे विविध क्षेत्रांमध्ये काम करतायत, पण ते त्या क्षेत्रामध्ये समाधानी नाही आहेत, त्यांना त्या कामाचा आनंद मिळत नाहीये. म्हणजे एकंदर सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांचं करिअर जे आहे तर ते चुकीचं निवडलं गेलं. याच्यासाठी मूलभूत जे कारण आहे तर ते म्हणजे तुम्ही शालेय वयामध्ये असताना जी कल चाचणी आवश्यक असते, ॲप्टिट्यूड टेस्ट, तर ती करण्यात आली नाही, किंवा जरी रेअरली कोणी केली असेल तरी देखील तिला सिरियस घेतलेलं नाहीये. काय असते ही कल चाचणी? या कल चाचणीच्या माध्यमातून नेमकं तुमचं कशा पद्धतीनं परीक्षण केलं जातं, या कल चाचणीमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात, कल चाचण्यांचे कोणते प्रकार असतात, कल चाचणी कोण घेऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्या सेशनच्या माध्यमातून भेटणार आहे. आणि म्हणून हा सगळा जो विषय आहे तर तो अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी, खरं तर हा विषय जो आहे तर अगदी मी सुरुवातीलाच सांगितलेला आहे, अत्यावश्यक असा विषय आहे, पण सगळ्यात जास्त दुर्लक्षित असा विषय आहे. आपण ज्या करिअरसाठी सगळेजण त्या ठिकाणी धावतोयत, कष्ट करतोयत, तर त्या करिअरसाठीची जी मूलभूत गोष्ट आहे, जो त्या करिअरचा पाया असणं आवश्यक आहे, तर ती कल चाचणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं दुर्लक्षित आहे, जे की तसं होणं अपेक्षित नाहीये. आणि म्हणूनच हे सेशन अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या ठिकाणी कल चाचणीचे महत्त्व मी आत्तापर्यंत तुम्हाला थोडक्यात सांगितलंच आहे, तरी देखील विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल, क्षमता आणि रुची ओळखण्यास या ठिकाणी या कल चाचणीची मदत होते. त्यासोबतच करिअर निवड करताना देखील आपल्याला याच्या माध्यमातून एक अचूक मार्गदर्शन मिळू शकतं आणि त्याचा फायदा असा होतो की चुकीचं करिअर निवडण्याचा धोका कमी होतो. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होते, शिक्षणाबद्दल एक ओढ वाढते आणि सर्वात महत्त्वाचं, योग्य करिअर तुमच्या अंगभूत असणाऱ्या कलानुसार, गुणानुसार निवडल्या गेल्यामुळं तुम्हाला त्या कामामध्ये आनंद देखील वाटतो. ठीक आहे. त्यानंतर वेळ, पैसा, परिश्रम हा वाया जाण्यापासून वाचतो. आता हा काय प्रकार आहे? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला असे कितीतरी उदाहरणं तुमच्या आजूबाजूला देखील पाहता येतील. डिग्री केली एका कोणत्या तरी फील्डमध्ये, उदाहरणार्थ इंजिनिअरिंगमध्ये डिग्री केली, पोस्ट ग्रॅज्युएशन MBA केलं किंवा दुसरंच काहीतरी केलं, आणि त्याच्यानंतर तो दादा किंवा ती दीदी जॉब करते बँकिंग फील्डमध्ये. म्हणजे एकंदर तुमचा हा जो काही वेळ जो काही गेलेला आहे डिग्री करण्यामध्ये, तुमचा जॉब जो आहे तर त्या जॉबसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत तर त्या तुम्ही डिग्रीमध्ये शिकलेल्याच नाही आहेत, कारण तुमची डिग्री ही कोणत्या तरी वेगळ्याच फील्डमध्ये आहे. मग त्या डिग्रीसाठी, त्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जो वेळ घालवला तुम्ही, पैसा घालवला आणि कष्ट केले, ते सगळेच वाया गेले ना, बरोबर आहे. त्यासोबतच या ठिकाणी पालक आणि शिक्षकांना देखील या ठिकाणी तुम्हाला अचूक असं करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करायला मदत मिळते. त्याच्यानंतर कल चाचणीचे प्रकार देखील असतात. आता ह्या प्रकारांमध्येही मी कोणत्या कल चाचणीबद्दल बोलतोय हे स्पेसिफिकली थोडंसं सांगतो. आता सामान्य कल चाचणी असते, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट. मी ह्याच्याबद्दल स्पेसिफिकली बोलतोय कारण हे साधारणतः शालेय विद्यार्थी जे असतात, विशेषतः माध्यमिक वर्गाचे विद्यार्थी 8वी, 9वी, 10वी यांच्यासाठी ही टेस्ट उपयुक्त असते. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याची एक सर्वसाधारण बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, आकलनशक्ती, गणितीय क्षमता, कॅल्क्युलेशनच्या क्षमता वगैरे ज्या आहेत तर ह्या तपासल्या जातात. दुसरा एक प्रकार असतो कल चाचणीचा, स्पेसिफिक ॲप्टिट्यूड टेस्ट. नावाप्रमाणेच याच्यामध्ये विशेष असे कोणते कौशल्य त्या विद्यार्थ्यामध्ये आहेत का. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी सुंदर अशी चित्रकला किंवा चित्र काढू शकतो, गाऊ शकतो, पण त्यातही पुन्हा स्पेसिफिक कोणत्या प्रकारामध्ये त्याचे चित्र जे आहेत तर ते अधिक तो उत्तम पद्धतीनं काढू शकतो, कोणत्या प्रकारामध्ये त्याचं गायन उत्तम होऊ शकतं, हे स्पेसिफिक ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये तपासलं जातं. व्यावसायिक कल चाचणी देखील असते. उदाहरणार्थ तुमच्यामध्ये असे कोणते गुण आहेत की ज्यामुळं तुम्ही भविष्यात एखाद्या व्यवसायामध्ये खूप उत्तम पद्धतीनं करिअर करू शकता. बघा, एखादा आर्किटेक्चर आहे, साहजिकच उत्तम अशी चित्रकला असेल, ड्रॉइंग जर उत्तम असेल तर तो ॲज अ आर्किटेक्चर म्हणून यशस्वी काम करू शकतो, बरोबर आहे. एखाद्याला शरीरशास्त्राचं उत्तम ज्ञान असेल, बायोलॉजीमध्ये जर खूप चांगली गती असेल तर तो
ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा मेडिकल फील्डमध्ये चांगलं काम करू शकतो, त्याचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे, तर तो इंजिनिअरिंगमध्ये किंवा त्या ठिकाणी कॉमर्समध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. तर हे इथं चेक केलं जातं. इंटरेस्ट टेस्ट किंवा अगदी पर्सनॅलिटी टेस्ट देखील असतं. पर्सनॅलिटी टेस्टच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जे आहेत, तुमच्यामध्ये नेतृत्व गुण जे काही आहेत हे चेक केले जातात. तुम्ही एक्स्ट्रोवर्ट आहेत की इंट्रोवर्ट आहेत, म्हणजे तुम्ही बहिर्मुख आहेत की अंतर्मुख आहेत, या पद्धतीची चाचपणी केल्या जाते. तर इथं आपण स्पेसिफिकली जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट विषयी बोलतोय. त्याच्यानंतर कल चाचणी घेण्यासाठी योग्य वय कोणतं, तर योग्य वय हे साधारणतः 8वी ते 10वी. 8वीच्या आधी होतं काय की तुमच्या कल चाचणीमध्ये तुम्ही जे व्यक्त केलेले उत्तरं असतात, मांडलेले उत्तरं असतात, तर बऱ्याच वेळेस ते अचूक असत नाहीत, तुमची तेवढी मॅच्युरिटी असत नाही. म्हणजे हे जनरल सांगतोय मी, कदाचित कोणी 6वी 7वीला असताना देखील खूप चांगल्या पद्धतीनं मॅच्युरिटी असेल त्याच्यामध्ये, पण योग्य वय हे जे काही आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी अवलोकन केलेलं आहे, तर त्यानुसार 13 ते 16 वर्ष हे योग्य वय. कारण 16 वर्षाच्या नंतर तुम्हाला कोणता तरी एक निर्णय घ्यावा लागतो. तुम्हाला सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स या कोणत्या तरी फील्डमध्ये जावं लागेल. त्यामुळं 8वी ते 10वी या काळामध्ये तुम्हाला तुमची कल चाचणी, तुमची आवड जी आहे तर ती ठरवणं अगदी योग्य असं वय आहे. पालकांनी काय लक्षात ठेवायला पाहिजे, कल चाचणी केली, लागलीच तो निष्कर्ष जो काही आहे तो काही रिझल्ट नाहीये, तो तुम्हाला फक्त दिशा दाखवण्याचं काम करतो. तो तुमच्यामधले प्लस पॉईंट आणि तुमच्यामधले जे काही उणीव आहेत तर हे फक्त दर्शवतो. त्यावर कदाचित तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. असे काही उदाहरणं आहेत की सुरुवातीला त्या व्यक्तीचं गणित फार कच्चं होतं शालेय जीवनामध्ये, पण नंतर त्यांना IIT मध्ये सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. हे रेअरली होत असतं. म्हणजे एकंदर पालकांनी कल चाचणीचे रिझल्ट पाहिल्या पॅनिक व्हायची गरज नाही, जबरदस्ती करणं अपेक्षित नाहीये. मुलांच्या आवडी, क्षमता आणि मानसिक विकास या ठिकाणी या सगळ्यांचा पालकांनी विचार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर शासनानं यासाठी काही प्रयत्न केलेत का? निश्चितच मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे म्हणूनच सांगतोय ना. तर निश्चितच महाराष्ट्र शासनानं 2016 पासून या ठिकाणी एक उपक्रम चालू केला होता. 10वीचे जे काही विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतात तर त्यासोबतच त्यांना कल चाचणी देखील इयत्ता 10वी मध्ये होत होती. मधले काही वर्ष त्यामध्ये खंड देखील पडला होता. पण मुळात कल चाचणी घेण्यासाठी काही स्पेसिफिक असं शिक्षण त्या व्यक्तीचं झालेलं असायला पाहिजे. म्हणजे रँडमली कुणीही कोणत्याही प्रशिक्षणाविना कल चाचणी घेऊ शकत नाही. त्यामध्ये कोणते प्रश्न विचारायचे, प्रश्नांचे उत्तरं कोणते आल्यानंतर त्याचा निष्कर्ष काय काढायचा, यासाठी कल चाचणी घेणाऱ्याचं त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य किंवा शिक्षण झालेलं असायला पाहिजे. म्हणून कुठंतरी या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं जो प्रयत्न केला होता तर तो 100% यशस्वी झाला नाही. कारण त्यामध्ये त्यांनी काही अशी प्रश्नावली तयार केली होती, त्याचे उत्तर जे आहेत तर ते त्याचे ॲनालिसिस करून एक जनरल रिझल्ट त्यांनी द्यायचे. पण मी तुम्हाला या ठिकाणी जे ॲक्युरेट अशी कल चाचणी असते तर त्याबद्दल बोलतोय. मग ही कल चाचणी कोण घेऊ शकतो? एकतर तो व्यवस्थित असा, म्हणजे शिकलेला लायसन्स्ड सायकोलॉजिस्ट असावा किंवा काउन्सिलर असावा. विशेषतः त्याचं जर करिअर काउन्सिलर म्हणून त्याचं काम असेल तर ते आणखी उत्तम. कारण काउन्सिलरमध्ये देखील वेगवेगळे काउन्सिलर्स असतात. चाइल्ड काउन्सिलर्स असतात, मॅरेज काउन्सिलर असतात किंवा त्या ठिकाणी इतर आणखी काही काउन्सिलर्स असतात. विशेषतः त्याच्यात क्लिनिकल काउन्सिलर्स देखील असतात, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट वगैरे म्हणतात. तर इथं मी करिअर काउन्सिलरबद्दल बोलतोय. काही SCERT किंवा NCERT किंवा नॅशनल करिअर सर्व्हिस यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिलेल्या ज्या व्यक्ती असतात तर त्या देखील ही करिअर चाचणी किंवा ही कल चाचणी उत्तम पद्धतीनं घेऊ शकतात आणि अचूक असे निष्कर्ष देखील देऊ शकतात. त्यानंतर कल चाचणी न केल्याने भविष्यात चुकीचे करिअर निवडले जाण्याची शक्यता आहे का? तर यस, तुम्हाला आधीच सांगितलं, भारतामध्ये साधारणतः 30 ते 40% विद्यार्थ्यांना पदवीच्या नंतर असं वाटतं की त्यांनी चुकीच्या क्षेत्रात पदवी घेतलेली आहे किंवा त्यांचं मुळातच 10वीच्या नंतर त्यांनी जे क्षेत्र निवडलं तेच चुकीचं आहे. पण त्यावेळेस काही करता येत नाही. तुम्ही वयाच्या 22, 23, 24 या रेंजमध्ये जर असाल तर तुम्ही पुन्हा एकदा 11वीला तर ॲडमिशन नाही घेऊ शकत. म्हणजे इथं रिव्हर्स गिअर टाकण्याची सुविधा नाहीये आणि म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी दुःखी राहण्यापेक्षा, मनामध्ये ती खंत ठेवण्यापेक्षा ही कल चाचणी या काळामध्ये केलेली कधीही उत्तम. छोटीशी चाचणी असते, अगदी एका दिवसामध्ये तुम्हाला हे रिझल्ट भेटू शकतात. यामध्ये काही तुमचं ब्लड किंवा युरिन टेस्ट केल्या जात नाही. अगदी छोटीशी प्रश्नावली असते, त्या माध्यमातून हे निष्कर्ष काढले जातात. आता साधारणतः प्रश्न कोणत्या पद्धतीचे असतात?
आता हेच प्रश्न विचारले जातील असं नाहीये, पण मी तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक उत्सुकता असू शकते की बाबा ह्याच्यामध्ये नेमकं काय चेक केलं जातं. तर तुमची लॉजिकल रिझनिंग जी आहे तर ती चेक केल्या जाते. जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल बोलतोय. उदाहरणार्थ तुम्हाला अशा पद्धतीची संख्यांची सिरीज दिल्या जाऊ शकते आणि विचारले जातं की बाबा इथं काय येईल, किंवा आकृतीमध्ये कोणत्या आकृतीचा क्रम चुकीचा आहे, आणि या माध्यमातून विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीनं त्याची तर्क क्षमता विकसित झालेली आहे. तर हे विचार त्या ठिकाणी आपण चेक करू शकतो. त्याची विचारांची सुसंगतता किती आहे हे देखील आपल्याला चेक करता येऊ शकतं. त्यानंतर काही न्यूमरिकल ॲबिलिटी देखील याच्यात चेक केल्या जाते. विशेषतः संख्याज्ञान त्याचं किती आहे, आकडेमोड किती वेगानं आणि किती अचूकतेनं तो करू शकतो हे या माध्यमातून चेक केलं जातं. भाषिक क्षमता फार महत्त्वाची आहे. विशेषतः ज्यांना आर्ट्समध्ये करिअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी ही भाषिक क्षमता फार जास्त महत्त्वाची ठरते. त्याची शब्दसंपत्ती, त्या विद्यार्थ्याची शब्दसंपत्ती किती आहे, तर तो किती अचूकपणे मोठ्या अशा वाक्यरचना, गुंतागुंतीच्या वाक्यरचना बनवू शकतो आणि किती अचूकतेनं त्यानं रसग्रहण करू शकतो, त्याचं आकलन करू शकतो, हे या माध्यमातून चेक केलं जातं. त्याच्यानंतर सर्जनशीलता किंवा कल्पनाशक्ती किती आहे. इंजिनिअरिंग असो किंवा अगदी आर्ट्समध्ये देखील तुम्हाला उदाहरणार्थ एखादा लेखक वगैरे जर बघितलं तर त्याची कल्पनाशक्ती प्रचंड असते. एखादा कवी जर बघितलं तर त्याची कल्पनाशक्ती प्रचंड असते. म्हणजे एकंदर या ठिकाणी विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती, सर्जनशील विचार आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता ही देखील याच्यामध्ये चेक केल्या जाते. आवड आणि रुची तपासणारे प्रश्न रँडमली विचारले जातं की बाबा तुला एखाद्या सभेमध्ये समोर जाऊन बोलायला आवडेल का, किंवा तुला एखाद्या टीमचा कॅप्टन व्हायला आवडेल का, तुला विद्यार्थ्यांना कोणता किंवा एखादी गोष्ट समजून सांगायला आवडेल का, जर समजून सांगायचं असेल तर तू कोणता विषय निवडशील. या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा जो कल आहे, त्याची आवड जी आहे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या काही उणीवा ज्या आहेत तर त्या ठळकपणे लक्षात येतात. तो विद्यार्थी अंतर्मुखी आहे की बहिर्मुखी आहे हे देखील लक्षात येतं. लक्षात आलं. म्हणजे एकंदर हे फार महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्व तपासणारे प्रश्न देखील अशाच पद्धतीनं फ्रेम केलेले असतात. मित्रांनो, निरीक्षण शक्ती आणि विशेष कौशल्य देखील, उदाहरणार्थ अशा पद्धतीनं तुम्हाला काही चित्र दिल्या जाऊ शकतात आणि विचारले जातं की या दोन चित्रांमध्ये काही तुम्हाला फरक दिसतोय का, तो किती वेगानं हा फरक आयडेंटिफाय करू शकतो, काही चुकीच्या गोष्टी असतील तर आयडेंटिफाय करू शकतो, हे चेक केलं जातं. आणि या माध्यमातून त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्याचं त्या ठिकाणी त्याची निरीक्षण शक्ती किती अचूक आहे तर हे चेक केलं जाऊ शकतं. आता हे सगळं झालं, पण तुमच्या मनामध्ये येऊ शकतं की आम्हाला आता विज्ञान शाखेमध्ये जर जायचं असेल किंवा कॉमर्समध्ये जर जायचं असेल किंवा आर्ट्समध्ये जर जायचं असेल तर नेमके कोणते गुण आवश्यक आहेत. तर आता विज्ञान शाखेमध्ये तर करिअरच्या असंख्य ऑपॉर्च्युनिटीज आहेत. उदाहरणार्थ तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकता, म्हणजे डॉक्टर, त्याच्यामध्ये MBBS आहे, BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे. पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ नर्सिंग आहे, आणखी बरेचसे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. इकडे जर बघितलं तर इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, किंवा कोर सायन्स, बेसिक सायन्स जे काही आहे, BSc MSc प्राध्यापक होऊ शकता तुम्ही नेट सेट देऊन. म्हणजे एकंदर इथं विज्ञान शाखेसाठी आवश्यक जे काही गुण आहेत तर ह्याच्यामध्ये देखील खूप जास्त व्हेरिएशन आहे. पण तरी देखील आपण एक जनरल जर बघितलं, त्याची लॉजिकल रिझनिंग चांगली असायला पाहिजे, न्यूमेरिकल ॲबिलिटी चांगली असायला पाहिजे, निरीक्षण शक्ती उत्तम असायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन असायला पाहिजे त्या विद्यार्थ्यामध्ये, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची त्याची क्षमता चांगली असायला पाहिजे. त्याच्यानंतर वाणिज्यसाठी काय आवश्यक आहे, कॉमर्ससाठी तर आकडेमोडीची क्षमता, म्हणजे एकंदर त्यानं कॅल्क्युलेशन अचूकतेनं करायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. त्यासोबतच या ठिकाणी ऑर्गनायझेशनल स्किल्स त्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे एकंदर त्याची अरिथमेटिक ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून हे सगळं चेक केलं जातं. आता सगळ्यात शेवटी कला, ठीक आहे, त्याला आपण आर्ट्स म्हणतो. तर आता आर्ट्समध्ये देखील खूप साऱ्या संधी आहेत मित्रांनो. आपल्या डोक्यामध्ये आर्ट्स म्हटलं की BA आणि MA करणं, पण असं बिलकुल नाही आहे. आर्ट्समधून तुम्ही खूप साऱ्या फील्डमध्ये करिअर करू शकता. आता या फील्डमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर तुमच्यामध्ये एक प्रचंड सर्जनशीलता असायला पाहिजे, क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे. त्यासोबतच तुमच्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असायला पाहिजे. आणखी काय असायला पाहिजे बरं, तुमची शब्दांवर प्रचंड अशी पकड असायला पाहिजे, तुमची शब्दसंपत्ती चांगली असणं अपेक्षित आहे. त्यासोबतच सामाजिक प्रश्नांबद्दल संवेदनशीलता असायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी समाजसेवक म्हणून किंवा पत्रकार म्हणून वगैरे काम करत असाल तर तुमच्यामध्ये हे सगळं असायलाच पाहिजे. त्यासोबतच निरीक्षण शक्ती तुमची चांगली असायला पाहिजे. तुमच्यामध्ये विचार जे तुमच्या मनामध्ये घोळत आहेत तर ते अचूक पद्धतीनं किमान शब्दामध्ये मांडण्याची देखील क्षमता असणं अपेक्षित आहे. म्हणजे एकंदर तुम्हाला
या ठिकाणी ही जी काही आपण सांगोपांग अशी चर्चा केलेली आहे त्या माध्यमातून लक्षात आलं असेल की ही कल चाचणी हा जो प्रकार आहे तर हा किती महत्त्वाचा आहे। तुम्ही पालक असाल आणि तुमचा पाल्य जर 8वी 9वी 10वी मध्ये असेल तर नक्कीच या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या, वेळ काढा, कारण भविष्यामध्ये हा तुमचा आत्ताचा जे काही दुर्लक्ष आहे कल चाचणीबद्दलची जी काही तुमच्या मनामध्ये एक निराशाजनक तुम्ही विचार करत असाल तर हा निर्णय तुमचा, ही निराशा तुमची तुमच्या पाल्यासाठी महागात पडू शकते। म्हणूनच बऱ्याच वेळेस तुम्हाला असेही अपवादात्मक उदाहरणं भेटत असतील की मुलगा MBBS ला होता पण तरी देखील त्यानं सुसाईड केला। का बरं? तर कामाचं प्रेशर। IT मध्ये देखील असं बऱ्याच वेळेस होतं। असं का होतं? कारण तो व्यक्ती जो आहे तर त्यानं चुकीचं करिअर निवडलं होतं। काही व्यक्ती उदाहरणार्थ पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप जास्त आनंदी असतात कारण तिथला ताणतणाव, तिथलं प्रेशर सहन करण्याची त्यांची क्षमता असते, तर काहींना मात्र ते सहन होत नाही। IT मध्ये देखील तसंच आहे। आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी बळजबरी त्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला काम करावं लागतं अगदी रिटायरमेंट पर्यंत, कारण एकदा का लग्न वगैरे झालं, मुलंबाळ झाले की नंतर तुम्ही अशा पद्धतीनं करिअर सोडण्याचा विचार देखील करू शकत नाहीत। ती संधी तुमच्याकडे नसते, ती संधी आत्ता तुमच्याकडे आहे आणि म्हणूनच ही गोष्ट अगदी सिरियस घ्या मित्रांनो। काही समस्या असेल तर निश्चितच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। आपला कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे 80 10 80 28 64। आम्ही आमच्या परीनं तुम्हाला जेवढं शक्य आहे तर तेवढं या विषयाशी मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तर भेटूया अशाच नवनवीन विषयासह, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।